एक मोठी बातमी समोर येते। डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। इतर 3 आरोपींनाही न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्यांनाही सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आम्ही उभे होतो तेव्हा भरपूर पोलीस गुन्हेगाराला घेऊन आले आणि हे सगळे पोलीस आम्हाला पण धक्काबुक्की करत होते। आम्हाला त्यांनी धमक्या दिल्या, आमच्याशी घाणेरड्या टोन मध्ये ते बोलले, याच्यावर आम्ही पण प्रतिकार केला आणि त्यांनी लिटरली अशा पद्धतीची भूमिका दाखवली की ते ह्या क्रिमिनल्सला VIP ट्रीटमेंट देतात आणि आम्ही या सगळ्याच्या अगेन्स्ट आहोत। आम्ही हे बिलकुल सपोर्ट करत नाही। क्रिमिनल्स आर क्रिमिनल्स अँड दे शुड नेव्हर बी गिवन एनी VIP ट्रीटमेंट। तर ही दादागिरी जेव्हा जेव्हा ते लोक इथे कोर्ट प्रिमाइसेस मध्ये येतात तेव्हा आमच्यासारखे कुठलेही वकील याच्या पुढे खपवून घेणार नाही। आम्ही हा काळा कोट याच्यासाठी घातलेला नाही आणि हेच आम्हाला जनतेपर्यंत पोहोचवायचंय। पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। पिंपरी चिंचवडच्या मोशी येथील दुर्घटना प्रकरणात दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या आतील व्हिडिओ आता समोर आलाय। बचाव कार्य करणाऱ्या पथकानं सहज आणि सोप्या मार्गाने तसेच तत्परतेनं बचाव कार्य करावा अशी मागणी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पीडितांच्या कुटुंबियांची आहे। वरचा तरी कचरा काढू दे ना, तो खालचं उकरतोय भरतोय, खालचं उकरतोय भरतोय त्याच्यात। बातमी राजकीय वर्तुळातून रायगडच्या रोहा तालुक्यात राष्ट्रवादीचा शिवसेनेला मोठा धक्का पाहायला मिळतोय। मनोज कुमार शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय। तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर मनोज शिंदे हे नाराज होते। राजकारण असतं आणि त्याच्यामध्ये हार जीत ही सगळीकडे होत असते, त्यामुळे निवडणुकीमध्ये हारलो, परंतु आज मी बदलतोय असं तुमचा जो काय आरोप आहे की तुम्ही जे बोलताय की त्यासाठी बदललेलो नाहीये। मी परत एकदा सांगतो, त्यासाठी बदल नाही, परिस्थितीने बदलवलेला आहे। जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यांनी रोह्यामध्ये शून्यातून शिवसेना उभी केली आणि वटवृक्षासारखी शिवसेना उभी केली आणि त्याला ज्या वेळेला बाहेर काढलं जातं बेछूट आरोप करून, त्यावेळेला शेवटी काय मनाची परिस्थिती बदलावी लागते आणि त्याप्रमाणे बदललोय। असं काय बदलावायसाठी काय विशेष काय लागतं? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।